सटीक और ताज़ा खबरों को देखने के लिए हमारे न्यूज़ चैनल को लाइक और सब्सक्राइब जरूर करें। ओम साई मित्र मंडल द्वारा बीते 8 सालों से समीर खान नगर सेवक चषक क्रिकेट टूर्नामेंट का बहुत ही कामयाब आयोजन कर रहे हैं। ये टूर्नामेंट इतना दिलचस्प होता है कि हर कोई इससे जुड़ना चाहता है। कोविड काल और उसके बाद कल्याण डुमरी महानगर पालिका में शासकीय राजवट होने के कारण वर्तमान में कोई नगर सेवक पद पर विराजमान नहीं होने के कारण इतना बड़ा टूर्नामेंट कराना बहुत ही कठिन था, मगर खान ब्रदर्स का हौसला और सुभाष मैदान के आजी माजी क्रिकेट खिलाड़ियों के सहयोग से ये सफल टूर्नामेंट का आयोजन हुआ। 15 फरवरी की सुबह जागरूक नागरिक संगठन के संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास घाणेकर जी ने नारियल फोड़कर टूर्नामेंट का आरंभ किया। शहर के मशहूर बिजनेसमैन संजय गुप्ता जी ने पहला बॉल खेलकर खिलाड़ियों का मनोबल बढ़ाया। साथ ही राजकीय पार्टियों के प्रमुख और विविध सामाजिक संगठनों के समाज सेवकों ने अपनी उपस्थिति दर्शाई। इसमें प्रमुख तौर पर कल्याण मुंशी जिला प्रमुख उल्लास भोईर, कल्याण जिला महिला कांग्रेस अध्यक्षा कांचन कुलकर्णी, रहबर ग्रुप ऑफ कल्याण के अहमद कामले, कल्याण व्यापारी एसोसिएशन के बच्चा भाई पंडित, कल्याण लेजेंडरी क्रिकेटर अजहर काजी, सुधाकर शेट्टी, संजय खांगटे सह एडवोकेट जावेद शेख आदि मान्यवर उपस्थित रहे। इस टूर्नामेंट में हर साल एक फ्रेंडली मैच खिलाया जाता है। इसमें कोडोमापा के अधिकारी और पत्रकारों के बीच कड़ा मुकाबला हुआ, जिसे पत्रकारों ने जीता। इस मैच का लाइव टेलीकास्ट कल्याण फास्ट न्यूज पर दिखाया गया। इस नगर सेवक चषक टूर्नामेंट को वार्ड नंबर 114 भोपाल टीम ने जीता। रनर अप वार्ड नंबर 54 जूना डोंबिवली की टीम रही। थर्ड नंबर पर वार्ड नंबर 106 नांदियोली, चौथे नंबर और छठे नंबर पर वार्ड नंबर 100 तीसगांव, वार्ड नंबर 16 बिरला कॉलेज और वार्ड नंबर 31 अहलियाबाई चौक सुपर 6 पर रही। इस टूर्नामेंट में अंपायर जहीर खान, निरंजन सावंत, कृष्णा बुराड़े और राकेश शाह ने पूरा सप्ताह निष्पक्ष और सटीक फैसलों से मैच में किसी तरह का तनाव होने का मौका नहीं दिया। टूर्नामेंट में उत्साह भरने और खिलाड़ियों की प्रतिभा की तारीफ करते हुए बेस्ट कमेंटेटर विनोद पाटिल, मयूर मोरे ने लोगों का दिल जीता। मैच स्कोर में किसी तरह की गलती न हो, इसके लिए शिवम उपाध्याय ने पूरा टूर्नामेंट होने तक ग्राउंड पर उपस्थित रहकर सबों का हिसाब किताब किया। मैच में मैदान को साफ सुथरा रखना, खिलाड़ियों को कोई चोट ना लगे और खेल पट्टी यानी पिच की देखरेख विनोद और भरत ने खूब अच्छी तरह कर अपनी जिम्मेदारी निभाई। प्राइज डिस्ट्रीब्यूशन पर आयोजक समीर खान ने सबों का आभार माना। इस तरह ओम साई मित्र मंडल द्वारा नगर सेवक चषक कामयाबी से संपन्न हुआ। भालेराव साहेबांना पाहतोय आपण। पहिलाच बॉल यावेळेस तिकडे आणली होती आणि हे आपल्याच कल्याण शहरातले आपण कल्याण गियान बादशाह जहीर खान आणि बघा काय जबरदस्त अंपायरिंग त्यात नहीं थे लाडले पप्या भाई आ चुके हैं। तालियां होनी चाहिए पप्या सर। एव्हरग्रीन सदा 7 दिवस या स्पर्धेमध्ये आपला आवाज दिला। आवाज याच कल्याणचा आवाज वायलेनगरचा आणि नक्कीच मयूरने बीएची डिग्री पूर्ण केली आहे। जून महिन्यामध्ये तो नक्कीच शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करेल। एक आदर्श विद्यार्थी, एक आदर्श शिक्षक बनणार नव्हता करत आमच्या जोडीला, पण तरी सुद्धा दुपार झाला आणि शिव आमचे ऑफिशियल स्कोरर यांना आपण करूया सन्मानित। यानंतर डीजे ऑपरेटर कल्पेश या आपण 12वीच्या परीक्षा सुरू आहेत, त्यामुळे गडबड गोंधळ नको म्हणून आपण हे डीजे थांबवलं होतं। आज थोडी त्यांना संधी दिली। अशा एका व्यक्तीचा सन्मान करूया विनोदजी पाटील सर। सर्वांचं लाडकं या स्पर्धेमध्ये सलग 2018 पासून समीर भाईंचं विशेष प्रेम। एकदा जोरदार टाळ्या उद्याच्या दिवसामध्ये रतन पाटील स्पर्धेमध्ये ज्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल। आमचे गुरु एक काळ ज्यांनी गाजवला त्रिशूल संघासाठी, त्या त्रिशूल संघासाठी प्रचंड असं योगदान नंतर राहिलं। लेदरमध्ये मॅचेस देखील त्यांनी गाजवल्या आणि हे देखील आमचे आयोजन कमिटीमध्ये यांचंही फार मोठं योगदान। रोज सकाळी वेळेवरती येणार, नक्कीच आम्हाला मार्गदर्शन करणार आणि असे संजय कांगटे सर यांचा आशीर्वाद दिसले आणि केडीएमचे अधिकाऱ्यांना भाई यांच्यासाठी नेहमीच आमचे सोबतीला राहणार आहे। आमचे अत्यंत जवळचे मित्र आमच्या मंडळाचे शिवदास साहेबांना, ॲडव्होकेट महेश शिवदास यांना आपण करते सन्मानित। आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत। समीर शेख यांच्यासाठी एक बाय एक हे आहे समीर शेख। योगदान प्रचंड होतं, मेहनत प्रचंड होती। आमचे बंजारा दिसत नाही आज, तो बंजारा कहीं लापता हो गए, पिछले 2 दिनों से नजर नहीं आ रहे।
गुड जॉब विनोद भाऊ, अशीच कामगिरी करा. मैदान एका भाऊच्या परवेजने या स्पर्धेमध्ये 7 दिवस प्रत्येकाची काळजी घेतली. कुणाला काय हवंय नको आणि नेहमी चेहऱ्यावर त्याच्या स्मार्ट 14 संघ भोपर चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट. या चॅम्पियन संघ वॉर्ड क्रमांक 114 कोण होणार? नगरसेवक नंबर 1 2025. सन्मान करत असा. त्यानंतर हुसेन भाई, जुल्फी मोठ्या मैदानात तो बंधन असा झाला, मैदान पूर्णपणे ओलं चिखल झालं तर चिखल झालं असं ते मैदानाचं पाणी त्यांनी बंद केलं. त्यामुळे ही स्पर्धा आपलं सुरू करता येईल. सन्मान आपण मंचावर वगैरे ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाल्या असं जाहीर करतोय. कळत नकळतपणे कुणाचा मान सन्मान राहिला असेल, कळत नकळतपणे मनापासून या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. त्याचबरोबर 10वी 12वी एफर्ट लगाओ खाली बस. बॉलर बैट्समैन का काम करके फील्डिंग का काम करेंगे, बैट्समैन का काम करेंगे. मैच नहीं छोड़ना, कितना भी कड़क मैच जो है बच्चा बाहर फील्डिंग कर सकता है, इनका जाके बिंदास. बोलो सामने से मैं फील्डिंग करूंगा. फिरोज के लिए तालियां होनी चाहिए. फिरोज सर दे रही है मैच. एक फिरोज दूसरे फिरोज का सम्मान करते हुए काजी सर देखील हे बी सम्मान केला जात आहे. स्पर्धेची बोर्ड आणि वेळात वेळ काढून मी आमच्या नारी शक्ती आपण बघताय. शिल्पा अंबानी यांचा अध्यक्ष अहमद गुलजार कांबळे यांचं नगरसेवक चषक टुर्नामेंट मध्ये हार्दिक सहर्ष स्वागत है. आराम शेख यांचं देखील आगमन आहे. स्वागत है आराम भाई. देखिए कितनी मीठी स्माइल है उनकी. स्माइल भी अच्छा है बालों का. अहमद कांबळे यांनी कोरोना काळामध्ये रुग्णांची मदत केली. कोरोना वॉरियर्स म्हणून नक्कीच त्याच्याबद्दल बोललं जातं. रुग्णांसाठी आरोग्य सेवा, ऑक्सिजन सिलेंडरची तसेच अन्नाची देखील व्यवस्था केली, राशनची व्यवस्था केली आहे. आधी त्यांच्याकडनं नेहमीच गोरगरिबांना नेहमी मदत केली जाते. गोरगरिबांचे कैवारी कोणाला जातात असे राबर ग्रुप ऑफ कल्याणचे अध्यक्ष अहमद गुलजार कांबळे यांचं नक्कीच या स्पर्धेमध्ये आम्ही मनापासून स्वागत करतो आणि घेऊन सध्या पुन्हा एकदा केलं होतं आणि नगरची वारी होती. मात्र मला इथे संधी मिळाली त्याबद्दल मी आयोजकांचं आणि विनोदजी पाटील सरांचं मनापासून पुन्हा एकदा फ्युचर मध्ये कधी भेट होईल अशी आशा बाळगूया आणि इथून रजा घेऊया. अशा विजय सिंग सर आहे, लेजंड क्रिकेटर. चेतन चाचाला ओळखत असतील. ते सगळे मित्र आहेत. सुरुवात या मैदानातून झाली आहे. सुरुवात अशीच होते. आम्ही ही गल्ली बोळ्यातनं खेळूनच मग नंतर आम्हाला जेव्हा कुठेतरी चान्स मिळाला तेव्हा आम्ही एक चांगल्या टुर्नामेंटला खेळायला गेलो. तर कुठलाही प्लेअर जो तयार होतो तो इथूनच तयार होतो. आणि मी हे जे माननीय नगरसेवक आहे त्यांना मी माझ्याकडून खूप खूप अभिनंदन देतो की त्यांनी परत एकदा अशा टुर्नामेंटच्या ऑर्गनाईज केल्या आणि ह्यातून मग कोणतरी एखादा मोठा प्लेअर तयार होऊन मग तो मोठ्या टुर्नामेंटला खेळेल आणि आपल्या कल्याणमधून जाऊन कोणतरी ISPला खेळेल आणि मग तिकडून कुठेतरी मोठ्या प्राइजेसवर मॅन ऑफ द सिरीज वगैरे घेईल तर आम्हाला अजून जास्त आनंद होईल. आणि त्याच्या या टुर्नामेंटच्या मार्फत त्यांना ऑपॉर्च्युनिटी दिली आहे आणि त्याबद्दल मी त्यांची ह्या मैदानाशी माझे खूप जुने भाऊ संबंध आहेत. मी जवळजवळ 30 वर्ष अगोदर इथे माननीय लिजंड सगळे अनिल गोलतकर म्हणा, मग विवेक कदम असतील, मग ते शेखर आंबेडकर असतील, मोहन कदम असतील यांच्यासोबत माझी म्हणजे खेळाची जी टेनिस क्रिकेटची सुरुवातच या मैदानातून झाली होती. आणि माझे त्यांच्याशी खूप म्हणजे या ग्राउंडशी खूप जुने संबंध आहेत. गेले 40-50 वर्ष इथे लोक येऊन क्रिकेट खेळून या मैदानातून काहीतरी तयार होऊन रणजीला वगैरे खेळले. तर माझी या आय हंबली रिक्वेस्ट टू ऑल दी सिविक अथॉरिटीज टू प्रिझर्व दिस ग्राउंड आणि ही ऑपॉर्च्युनिटी अशी मिळावी. आणि ते आता या ज्या मोबाईलच्या युगामध्ये जे मुलं आहेत ज्यांना ओबेसिटी आणि ह्याचे सगळे त्रास सुरू झालेले आहेत कारण ते आता मैदानात येत नाहीत आणि त्यामध्ये जर पूर्ण कल्याणमध्ये एक छोटासा मैदान राहिलेलं आहे आणि ते जर त्याची जर ही मिळत असेल मुलांना इथे येऊन खेळायची तर मला परत एकदा त्यांना मी विनंती करतो की या मैदानाला कुठल्याही दुसऱ्या ह्याच्यासाठी इंडोरसाठी वगैरेमध्ये त्यासाठी त्यांना प्रमोट करू नये आणि ह्या मैदानाला तसं प्रिझर्व करावं आणि ह्या खेळाला तसं तुम्ही प्रमोट करावं. नगर सेवक चषक में आकर मुझे
बहुत खुशी हो रही है कि इतना बड़ा टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया गया हमारे समीर भाई और उनकी टीम के माध्यम से, और काफ़ी डिसिप्लिन से यहाँ पर मैचेस हो रहे हैं। और मैं देख रहा हूँ कि हमारे जो बैट्समैन हैं, हमारे बॉलर्स हैं, हर वार्ड के, हर एरिया के हमारे जो बच्चे हैं उनका हुनर देखने मिल रहा है। तो इस तरीके से के टूर्नामेंट, सामान्य घरों के बच्चे जो टूर्नामेंट में नहीं खेल सकते, इस टूर्नामेंट में उन्हें खेलने का मौका मिल रहा है। जो बच्चे ऑडियंस में बैठकर ही देखा करते थे, जो बड़े बड़े टूर्नामेंट्स हो रहे हैं तो वहाँ पे उनको एंट्री नहीं मिल रही है, तो ये एक ऐसा मैच है, ऐसा टूर्नामेंट है कि हर एरिया का बच्चा यहाँ आकर खेल सकता है। ये देखकर बहुत खुशी हुई मुझे। अच्छा, आपने भी बहुत से बच्चों को इनामों की जो है झड़ी लगाई है, कैसा लगा आपको? यहाँ पर मतलब ऐसा लग रहा है कि हमारे पास तोहफा देने के लिए चीज़ें कम होगी लेकिन हुनर ज़्यादा है।